फाल्गुन महिन्यातील पहिल्या प्रदोषला महादेवाला अर्पण करा ह्या गोष्टी. फाल्गुन महिन्याच्या पहिल्या प्रदोष उपवासाच्या दिवशी विशेष वस्तूंनी शिवलिंगाचा अभिषेक केल्याने चमत्कारिक लाभ होऊ शकतो. मान्यतेनुसार हा उपाय मुलांना आनंद देतो आणि भोलेनाथांच्या आशीर्वादाचा वर्षाव करतो. फाल्गुनचा पवित्र महिना हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय मानला जातो. यावेळी भोलेनाथांचा आशीर्वाद मिळावा यासाठी शिवभक्त पूर्ण भक्तीने पूजा, उपवास आणि भजन करतात. प्रदोष उपवास हा शिवांना प्रसन्न करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपवास आहे. हे व्रत भगवान शिव आणि देवी पार्वतीला समर्पित आहे. असे मानले जाते की ह्या दिवशी संध्याकाळी पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. प्रदोष उपवास महिन्यातून 2दा येतो, जो भक्त पूर्ण नियमांनी आणि भक्तीने करतात. प्रदोष व्रताच्या दिवशी भाविक सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत उपवास करतात आणि भगवान शिव, माता पार्वती, गणेश आणि कार्तिकेयांची मनापासून पूजा करतात. तर असे मानले जाते की फाल्गुन महिन्याच्या पहिल्या प्रदोष उपवासाच्या दिवशी जर श्रद्धेने विशेष वस्तूंनी शिवलिंगाचा अभिषेक केला तर भगवान शिव आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. तर असे सांगितले जाते की ह्या दिवशी शिवलिंगावर काही खास वस्तू अर्पण करणे खूप शुभ मानले जाते, ज्यामुळे जीवनात सुख समृद्धी येते. फाल्गुन प्रदोष व्रत कधी पाळले जाईल? तर फाल्गुन महिन्याच्या पहिल्या दिवशी गहू आणि धतुरे यांनी शिवलिंगाचा अभिषेक करणे शुभ मानले जाते. यावेळी आपल्या जीवनात आनंद आणि शांतीसाठी भगवान शंकरांची प्रार्थना केली पाहिजे. असे मानले जाते की असे केल्याने मुलांना आनंद मिळतो आणि महादेव आपल्या भक्तांवर विशेष कृपा करतात. खूप प्रयत्न करूनही जर तुमची आर्थिक स्थिती चांगली होत नसेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर कच्चा तांदूळ अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने पैसे मिळण्याच्या संधी मिळतात आणि आयुष्यात पैशाची कमतरता भासत नाही, असे मानले जाते. भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर तीळ अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की शिवलिंगावर तिळाचा लेप लावल्याने व्यक्तीच्या जुन्या अवगुणांचा आणि चुकींच्या कर्मांचा प्रभाव कमी होतो आणि त्याच्या जीवनात सुख, शांती आणि आनंद येऊ लागतो. प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर लाल चंदन अर्पण करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने कुंडलीतील सूर्यग्रह मजबूत होतो, असे मानले जाते. यामुळे व्यक्तीला समाजात अधिक मान मिळतो आणि जे काम आधी रखडलेले होते ते हळूहळू पूर्ण होऊ लागते. प्रदोष व्रत हा भगवान शंकरांना समर्पित अत्यंत पवित्र असा व्रताचा दिवस आहे. हा व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला केला जातो. या दिवशी काही नियम आणि विधी श्रद्धेने पाळल्यास भगवान शिवांची विशेष कृपा प्राप्त होते, असे मानले जाते. तर प्रदोष व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदीत किंवा किमान स्वच्छ पाण्याने आंघोळ करावी. त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून घरातील देवघर स्वच्छ करावे. भगवान शिवांची मूर्ती किंवा पिंड यांनी पाणी, दूध, दही, मध, तूप यांचा अभिषेक करावा. बेलपत्र, पांढरी फुले, भस्म व तूप अर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते. ह्या दिवशी उपवास करणे उत्तम मानले जाते. काही जण निर्जल उपवास करतात तर काही फळाहार किंवा एक वेळ साधे अन्न घेतात. संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्ताच्या सुमारास शिवपूजा करावी. ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा जप तसेच शिवचालीसा किंवा प्रदोष व्रत कथा वाचावी. प्रदोष व्रतामुळे मनशांती, आरोग्य, सुख, समृद्धी
प्राप्त होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. भावना आणि संयम हे या व्रताचे खरे सार आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी महिलांनी प्रदोष काळात किंवा दिवसभरात कधीही 7 दाणे पिवळे तांदूळ घ्यावेत. नंतर तुमचे नाव आणि गोत्र बोलून ते शिवलिंगावर समर्पित करावे. हा उपाय पिंपळ किंवा बेलपत्राच्या झाडावरही करता येतो, परंतु शिवलिंगावर किंवा ह्या झाडांवर तांदूळ अर्पण करण्यापूर्वी पाणी अर्पण करावे हे लक्षात ठेवा. तसेच अगरबत्ती पेटवा. ह्या दिवशी महिलांनी माती किंवा पिठाचा दिवा बनवावा आणि त्यात शिवशक्तीच्या नावाने 2 वाती ठेवाव्यात. नंतर दिवा लावल्यानंतर तो तळहातावर घ्यावा आणि भगवान शिवांच्या मंदिरात किंवा बेलपत्राच्या झाडाखाली ठेवावा. प्रदोष व्रताच्या दिवशी विवाहित महिलांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या दान कराव्यात. तसेच पार्वती मातेला सिंदूर, बिंदी आणि मेहंदी लावावी. प्रदोष व्रताच्या दिवशी भक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास करतात आणि भगवान शिव, माता पार्वती, गणेश, कार्तिकेय यांची मनापासून पूजा करतात असे मानले जाते. फाल्गुन महिन्याच्या पहिल्या प्रदोष व्रताला जर शिवलिंगावर भक्तिभावाने विशेष वस्तूंनी अभिषेक केला तर भगवान शिव त्यांच्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतात आणि पैशाशी संबंधित समस्या दूर करतात. प्रदोष व्रताच्या दिवशी कोणते उपाय करायचे ते जाणून घ्या. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.